बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घ्यावं, धनंजय मुंडे यांना संतोष देशमुख हत्याकांडात सह आरोपी म्हणून नमूद करावं, मराठा क्रांती मोर्चाची मागणी. अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या शिष्टमंडळाने बीड हत्या प्रकरणातील संतोष देशमुख कुटुंबियांची भेट घेतली. राज्यात परत कोणाचीही अशी हिंमत होणार नाही अशा पद्धतीचं कडक शासन करण्याचा सरपंच परिषदेची मागणी. वारकरी संप्रदायाकडून संतोष देशमुखांच्या कुटुंबियांचं सांत्वन. 28 तारखेला देशमुखांना न्याय मिळवून देण्याच्या मागणीसाठी निघणाऱ्या मोर्चामध्ये वारकरी संप्रदाय देखील सहभागी होणार. जळगाव जिल्ह्यात पालकमंत्री पदासाठी रस्सीखेच. आपण पालकमंत्री पदासाठी इच्छुक, महाजनांकडून इच्छा व्यक्त. तर संजय सावकारे आणि गुलाबराव पाटील देखील इच्छुक असल्यामुळे रस्सीखेच. तिसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर महिला आणि बालकल्याण विकास मंत्री अदिती तटकरेंचं जंगी स्वागत. मंत्रिमंडळात काम करण्याची संधी दिल्याबद्दल तटकरेंनी मानले महायुती नेत्यांचे आभार. रायगडमध्ये पालकमंत्री पदावरून वाद रंगण्याची शक्यता. भरत गोगावले आणि अदिती तटकरे भावी पालकमंत्री असे बॅनर लागले. रायगडचं पालकमंत्रीपद कोणाकडे याकडे लक्ष. प्रत्येकाला वाटतं आपण निवडून आलो तिथं प्रतिनिधित्व करावं, मात्र पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निर्णय घेतील, अदिती तटकरेंचं वक्तव्य. वणीगडावर वक्फ बोर्डाची लोकांचा दावा. वक्फ हे कधीही आपल्या जमिनीवर हक्क दाखवतात, नितेश राणेंचा हल्लाबोल. जलसंपदा विभागात लवकरच मेगा भरती होणार, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची माहिती. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी अचानक दिल्या ग्रामीण भागातील शाळांना भेटी. विद्यार्थ्यांशी संवाद साधत जाणून घेतल्या समस्या. परांडा शहरात संविधान प्रेमी आणि आंबेडकर अनुयायांचा आक्रोश मोर्चा. परभणी इथं झालेल्या संविधानाचं विटंबन आणि अमित शहांच्या वक्तव्याचा मोर्चाकडून निषेध. बाळू डोंगरे हत्या प्रकरणातील आरोपी डॉक्टर प्रमोद घुगेला हरिद्वारमधून अटक. 8 दिवसांपूर्वी बाळू डोंगरे या सिक्युरिटी सुपरवायझरचा हत्या करण्यात आली होती. वर्ध्याच्या सुकळीबाईमध्ये बँक ऑफ इंडियाच्या शाखेत चोरीचा प्रयत्न. बँकेच्या भिंतीला भगदाड पाडून चोरटे आत शिरले, परंतु सायरन वाजल्यामुळे चोरट्यांनी पळ काढला. पुण्याच्या शिरगावमध्ये वाघोलीच्या अपघाताची पुनरावृत्ती टळली. चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्यानं अपघात. ट्रक दुकानात जाता जाता राहिला. चंद्रपूरमध्ये नायलॉन मांजा विक्रीचं रॅकेट चालवणारा इसम पोलिसांच्या ताब्यात. 1,23,000चा मांजा जप्त. जळगाव जिल्ह्यातील 26,186 शेतकरी ठिबकच्या अनुदानापासून वंचित. 151 कोटींचं अनुदान रखडलं. यवतमाळचा कोल्हापुरी बंधारा कोरडा पडल्यामुळे शेतकऱ्यांवर संकट. ऐन रब्बी हंगामात पाणी टंचाई निर्माण झाल्यानं शेतकरी हवालदिल. नाशिकच्या लासलगावमध्ये लाल कांद्याच्या दरात प्रति क्विंटल मागे 2,000ची घसरण. दरात घसरण होत असल्यानं केंद्र सरकारनं कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी. जालना जिल्ह्यातील शासकीय सोयाबीन खरेदी केंद्रावर बारदानाचा तुटवडा. त्यामुळे काही शासकीय सोयाबीन केंद्र 4-4 दिवस बंद. बारदान वेळेवर मिळत नसल्यानं शेतकरी त्रस्त. धान उत्पादकांना प्रोत्साहन अनुदान म्हणून मिळणार हेक्टरी 20,000 रुपयांच्या बोनसची घोषणा. परंतु मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊन देखील 25,000 रुपये हेक्टरी बोनस न दिल्यानं विरोधकांकडून टीका. जागतिक शेतकरी दिनानिमित्त जैन उद्योजकांकडून शेतकरी सन्मान कार्यक्रमाचं आयोजन. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची कार्यक्रमाला उपस्थिती.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे म्हणून रामोशी समाजाचं नौदल शितोळे यांची जेजुरीच्या खंडेरायाला नवस यात्रा, तो फेडण्यासाठी शेतोळेंनी भंडाऱ्याची उधळण केली. कल्याणच्या 12 वर्षांनंतर पंचकल्याण प्रतिष्ठा महामस्ताभिषेकाचं आयोजन, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची हजेरी. सिंधुदुर्गमध्ये समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 31 डिसेंबरपर्यंत सिंधुदुर्गातील सर्व हॉटेल्सची बुकिंग फुल. भंडाऱ्यात नाताळच्या पूर्वसंध्येला ख्रिश्चन बांधवांची रॅलीत सांताक्लॉजच्या भूमिकेतील लहान मुलं ठरले आकर्षणाचा बिंदू. सिंधुदुर्गातील सावंतवाडीमध्ये ख्रिस्ती बांधवांकडून भव्य शोभायात्रेचं आयोजन. शोभायात्रेत सामाजिक संदेश देणारे देखावे यांनी लक्ष वेधलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.